5 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 4 मार्च. स्पष्टीकरण. भारतात दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. कार्यस्थळांवर आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणविषयक पद्धतींबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न 2. नुकताच युरोपियन युनियनमध्ये मातेकडून बालकाकडे होणारे HIV आणि सिफिलिसचे संक्रमण संपवणारा पहिला देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी डेन्मार्क. स्पष्टीकरण. डेन्मार्क नुकताच युरोपियन युनियनमधील पहिला असा देश बनला आहे ज्याने मातेकडून बालकाकडे होणारे HIV आणि सिफिलिसचे संक्रमण पूर्णपणे समाप्त केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला सार्वजनिक आरोग्यातील एक मोठी उपलब्धी म्हणून मान्यता दिली आहे. डेन्मार्क देशाची माहिती. राजधानी कोपनहेगन. चलन डॅनिश क्रोन. पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन. प्रश्न 3. नुकताच भारताने कोणत्या देशासोबत 2.6 अब्ज डॉलर्सच्या युरेनियम सौद्यावर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी कॅनडा. स्पष्टीकरण. भारत आणि कॅनडा यांच्यात 2.6 अब्ज डॉलर्सचा युरेनियम पुरवठा करार आणि CEPA आराखड्यावर स्वाक्षरी झाली आहे. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कॅनडा देशाची माहिती. राजधानी ओटावा. चलन कॅनेडियन डॉलर. पंतप्रधान मार्क कार्नी. प्रश्न 4. नुकताच डोल जात्रा सण कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी यांपैकी नाही. स्पष्टीकरण. मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध डोल जात्रा किंवा डोल पौर्णिमा हा सण प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सण राधा कृष्णाला समर्पित असून बंगालमध्ये होळी म्हणून ओळखला जातो. वैशिष्ट्य भगवान कृष्ण आणि राधा यांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. इतर राज्यांतील नावे. आसाममध्ये फाकुवा, ओडिशामध्ये डोल पौर्णिमा, पश्चिम बंगालमध्ये डोल जात्रा या नावाने हा सण ओळखला जाते. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. येथे लोकसभा 14, राज्यसभा 7 आणि विधानसभा 126 जागा आहेत. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच दुर्मिळ स्मिव पक्षी दिसून आला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये व्हायब्रेट विलेज प्रोग्राम लॉन्च केला. कामरूपमध्ये आसाम पोलिसांच्या 10व्या बटालियन मुख्यालयाची पायाभरणी करण्यात आली. सरकारी नोकऱ्यांमध्ये जहाज जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षणास मंजुरी. आसाममध्ये भारताच्या पहिल्या पाण्याखालील रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी. ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन आसाममध्ये झाले. प्रश्न 5. नुकतेच भारत स्टील समिट 2026 चे आयोजन कोणत्या शहरात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी नवी दिल्ली. स्पष्टीकरण. भारत स्टील समिट 2026 चे आयोजन 16-17 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केले जाईल. पोलाद मंत्रालयाद्वारे आयोजित हे प्रदर्शन शाश्वत पोलाद परिसंस्थेवर चर्चा करण्यासाठी जागतिक नेत्यांना एकत्र आणेल. प्रश्न 6. नुकताच युनायटेड किंगडममध्ये पाण्यातील अंत्यसंस्काराला मंजुरी देणारा पहिला देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी स्कॉटलंड. स्पष्टीकरण. स्कॉटलंड हा वॉटर क्रेमेशन अल्कलाइन हायड्रोलिसिसला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम मधील पहिला देश बनला आहे. ही प्रक्रिया पारंपरिक दफन किंवा दाहसंस्कारापेक्षा अधिक पर्यावरणपूरक मानली जाते. शेवटी फक्त हाडांची पावडर उरते जी नातेवाईकांना दिली जाते. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या राज्यातील देब्रीगड वन्यजीव अभयारण्य 2 दिवसीय इंडियन बायसन फेस्टच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी ओडिशा. स्पष्टीकरण. बायसन हा उत्तर अमेरिका आणि युरोपमधील गोवंशीय कुळातील एक महाकाय, केसाळ आणि शाकाहारी जंगली प्राणी आहे. थोडक्यात याला आपल्या स्थानिक भाषेत गवा किंवा रानरेडा म्हणतात.
ओडिशाच्या बरगड जिल्ह्यातील देब्रीगड वन्यजीव अभयारण्य 8-9 मार्च 2026 रोजी इंडियन बायसन फेस्टचे आयोजन करेल. जानेवारी 2026च्या गणनेनुसार येथे बायसनची संख्या वाढून 848 झाली आहे. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण माजी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. येथे लोकसभा 21, राज्यसभा 10 आणि विधानसभा 147 जागा आहेत. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. भुवनेश्वरमध्ये UDIAC+ वर राष्ट्रीय परिषद आयोजित. RBIने देशातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर भुवनेश्वरमध्ये लॉन्च केले. दक्षिण भारतातील पहिले RT ड्रोन प्रणाली वापरणारे बंदर VO चिदंबरनार पोर्ट ठरले. पारादीप पोर्टला वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून निवडण्यात आले. DRDOने ओडिशामध्ये सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रदर्शन केले. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सव भुवनेश्वरमध्ये पार पडला. ओडिशा सरकार भारताचे पहिले क्रॉनिक किडनी रोग रुग्ण रजिस्टर सुरू करणार आहे. प्रश्न 8. नुकतीच इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C. भारत. स्पष्टीकरण. विशाखापट्टणम येथे आयोजित 9व्या कॉन्क्लेव्हमध्ये भारताने IONSचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. भारत 2026 ते 2028 या 2 वर्षांसाठी या समूहाचे नेतृत्व करेल. IONSची स्थापना 2008 मध्ये झाली असून यात 25हून अधिक सदस्य देश आहेत. आता भारताशी संबंधित महत्त्वपूर्ण तथ्ये. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत 80व्या स्थानी आहे, तर सिंगापूर प्रथम स्थानी. भारताचा साक्षरता दर 80.9% झाला आहे. रामसर स्थळांची संख्या 98 झाली आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 151व्या स्थानी आहे, तर नॉर्वे प्रथम स्थानी आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. विमेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सचे विजेतेपद भारताने जिंकले. भारताने अमेरिकेच्या पॅक्स सिलिका उपक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली. भारत जगाला 2 लाख टन तांदूळ पुरवठा करणार आहे. भारताने 24 तासांत AI जबाबदारी शपथ घेण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. गुजरातमध्ये डिजिटल फूड करन्सीचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला. भारताने पहिले नॅशनल बायोबँक लॉन्च केले. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या राज्याने नमक्कल जिल्ह्यातील कोल्ली हिल्समध्ये पहिले डार्क स्काय पार्क बनवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. तामिळनाडू. स्पष्टीकरण. तामिळनाडूने खगोल पर्यटनाला चालना देण्यासाठी पहिले डार्क स्काय पार्क लॉन्च केले आहे. हे ठिकाण प्रकाश प्रदूषणापासून मुक्त असून रात्रीचे आकाश पाहण्यासाठी उत्तम आहे. तामिळनाडू राज्याची माहिती. राजधानी चेन्नई. मुख्यमंत्री MK स्टालिन. राज्यपाल RN रवी. येथे लोकसभा 39, राज्यसभा 18 आणि विधानसभा 234 जागा आहेत. आता पाहू तामिळनाडूशी संबंधित इतर चालू घडामोडी. जागतिक सीफूड काँग्रेस 2026 चेन्नईत झाली. 39वे भारतीय आंतरराष्ट्रीय चामडा प्रदर्शन चेन्नईत पार पडले. बिगर हिंदी लेखकांसाठी तामिळनाडू सरकारने नवीन पुरस्कार जाहीर केला. भारताचे पहिले सार्वभौम AI पार्क तामिळनाडूत स्थापन होईल. एरोडमध्ये रामानुजन डिजिटल संग्रहालय सुरू झाले. कावेरी बेसिनमध्ये उदमांजर संवर्धन उपक्रम सुरू. ADBने चेन्नई मेट्रो विस्तारासाठी $240 दशलक्ष कर्ज मंजूर केले. प्रश्न 10. नुकतीच नौदल मुख्यालयात नौदल आयुध महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय A. BP सिंह. स्पष्टीकरण. BP सिंह यांनी 1 मार्च 2026 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला. ते 1994 बॅचचे INAS अधिकारी आहेत. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. राजन बजाज MD आणि CEO स्मॉल फायनान्स बँक. निधी छिब्बर नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त प्रभार. दीपक गुप्ता मुख्य व्यवस्थापक गेल इंडिया लिमिटेड. उदय कोटक अध्यक्ष गिफ्ट सिटी गुजरात. R विजय आनंद CEO सिटी युनियन बँक. निवेदिता दुबे विमानतळ प्राधिकरण बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य.
प्रश्न 11. नुकतीच श्रीनगर सेंट्रल जेलची प्रमुख बनणारी पहिली काश्मीरी महिला कोण ठरली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, साबा शॉल. स्पष्टीकरण: साबा शॉल यांची श्रीनगर केंद्रीय कारागृहाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 12. नुकतेच मानव प्राणी संघर्ष सोडवण्यासाठी कोणत्या राज्यात प्रोजेक्ट हनुमान लॉन्च करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी प्रोजेक्ट हनुमान सुरू केला. याअंतर्गत वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 100 GPS सज्ज वाहने तैनात केली जातील. आंध्र प्रदेश राज्याची माहिती: राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमरावतीमध्ये भारताचे पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ स्थापन होईल. भारताची सर्वात मोठी 8175 कोटींची लिथियम बॅटरी गिगाफॅक्टरी आंध्र प्रदेशला मिळाली. पापीकोंडा नॅशनल पार्कमध्ये प्रौढ नर वाघाला सोडण्यात आले. आमदारांसाठी AI आधारित उपस्थिती प्रणाली सुरू. नीती आयोगाने आंध्र प्रदेशला 2035 पर्यंत क्लीन एनर्जी हब बनवण्यासाठी आराखडा तयार केला. आंध्र प्रदेशात पिलू AIचा शुभारंभ झाला. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकताच गुंज 2026 युवा महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जम्मू काश्मीर. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. इस्रायलमध्ये UPI सेवेची सुरुवात झाली आहे. राशिद खान अफगाणिस्तान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. केरळ सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केले. स्मृती मंधानाने BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला देश ठरला. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकली. दिल्लीत ई-बाईक दीदी योजना सुरू केली जाईल. केरळने पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली. इन्स्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते नरेंद्र मोदी बनले आहेत. भारत अमेरिका वज्रप्रहार सरावाचे 16वे संस्करण हिमाचल प्रदेशात झाले. भारत जपान संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये सुरू झाला. 16.5% हिश्श्यासह गुजरात भारताचा अक्षय ऊर्जा पॉवर हाऊस बनला आहे. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव ठरले आहे. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू झाली. झिम्बाब्वेने लेनाकापावीर नावाचे HIV प्रतिबंधक इंजेक्शन सुरू केले. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरेत स्थापन होत आहे. तुमच्यासाठी आजचा प्रश्न. नुकताच आरव डेंगला भारताचा कितवा ग्रँड मास्टर बनला आहे? या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.